देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह। देशभरामधल्या राम मंदिरं सजली। शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल। अनेक ठिकाणी मिरवणुका आणि सामूहिक पूजेचं आयोजन। राज्यभरात रामनवमीच्या निमित्तानं भक्तिमय वातावरण। तरुणांकडून भव्य मोटरसायकल रॅली। रॅलीमध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग। तर भंडाऱ्यामध्ये बालगोपाळांची रॅली। भोंदूबाबा खरातचे माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक कारनामे उघड। खरातनं वावी गावामध्ये पुरातन महादेवाचं मंदिर पाडण्याचा दिला सल्ला। महादेवाच्या पिंडीकडे पाय दाखवत दुखावल्या भावना। ग्रामस्थांचा संताप। 10वी नापास खरातच्या कुकर्मामुळे नाशिक जिल्ह्यामधील वावी गावामध्ये संतापाची लाट। खरातची लहानपणी होती कोंबडी चोर अशी ओळख। बोगस कॅप्टनची ग्रामस्थांनी केली पोलखोल। भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांमध्ये 8वा गुन्हा दाखल। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक। मर्सिडीज गाडी फार्म हाऊसही उकळलं। व्यावसायिकाच्या खर्चानं फिरला 21 देश। राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये संताप व्यक्त। संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदींचा सवाल। राज्यभरात पेट्रोल पंपावरती गर्दी। इंधन संपल्याच्या अफव्यामुळे टाक्या आणि कॅन घेऊन लोक पंपावर। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांच्या रांगा। हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून इराण टॅक्स वसूल करणार। इराणी संसदेमध्ये टॅक्स वसुलीसाठी आणलं जाणार विधेयक। तर आतापर्यंत 5 देशांना इराणनं हॉर्मुझमधून जाण्याची दिली आहे परवानगी। F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा। अमेरिकेनं फेटाळला। आमचं कोणतंही विमान पाडलं नसल्याचा अमेरिकेचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।